हाय मित्रांनो, तेव्हा बायको काय करते आहे का? काय तुम्हाला विचारते त्याकडे तर लक्ष आहे का तुमचं? अगं बोल की, काय बोलल्याशिवाय मला कसं कळणार ग? मी काय म्हणलं होय हो, वांगी कशी मिळाली? अगं पिशवीत नाही मिळाली. ही बघा डोक्यावर पडलेला माणूस. आता तुझी आता विचारलं की. पिशवीत नाही कशी मिळाली? किती रुपये किलोने मिळाली व वांगी? हा, मग हे कोणी विचारायचं? माझा बाप विचारायचा होय ग तो. बघितलं का? हे असं असतं का? सरळ विचारतीस का? कधी पण बोलताना आडवं किती बोलती ते मला माहित नाही. इतकं प्रेमाने विचारायला गेलं की नवरा ख्यावधी शांगावी, तो काय करायचं? डोक्याला तापत. तर मीच ख्याव दिशा अंगावी हो तर काय? मी काय न बोलता पण माझ्या अंगावी येते, तरी पण म्हणती ख्याव दिशे नवरा अंगावीत. एवढं प्रेमाने विचारलं वांगी कशी मिळाली? हा, तर पिशवीत नाही मिळाली. माणसं पिशवीत न चालते ती. तर मग पिशवीतनच मी सांगितलं की आणते. मी काय म्हटलं बाई इथं बनायला टाकून आणली म्हणून? हा, माणूस एवढ्या प्रेमाने वांग विचारलं. मिळालं 25 रुपये पावशेर. एवढं महाग? हो, 25 रुपये पावशेर. मग वांगी 25 मिळाली, मग मी ही कोथिंबीर कशी मिळाली? कोथमीर मिळाली, त्यानं हातात दिली माझ्या. मग पायात देते ती बाई? हाय का? हातातच देते ती. अगं हातात दिली ती, मी पिशवीत टाकून आणली. मग पण कशी दिली विचारती? किती 60 रुपयाला पिंडी एक आहे. अरे देवा, खायचा का नुसताच वास गेलाय येऊन की. मग आता तसलंच मिळते या. ह्याच्यात निम्मी हो का हराळी? हाय काय ही हराळी आहे? मग आता काय करणार? हा? आणि पिंडी कशी बघितलं काय? एवढीशी पिंडी 60 रुपयाला. मला बायकोचं मनच बरं ना, किती पण भाजी आणली तरी असंच आहे. हे असलंच मिळालं, ते तसलंच मिळालं. बघूनच आणायचं नाही तर कधी. अगं तुला चल म्हणलं तर तू येतीस का? घर सुटतीस का ग? हराळी आणायली काय तुमच्या रानात पेरायची आहे हराळी? बघून आणायची नव्हती पिंडी, कुठली अँगल आणलंय अगं बघून. शेतातला मला म्हणल्यानं तसंच येतो. शेतात गेलता काय आणायला? शेतात नव्हतो गेलो, पण ती व्यापाऱ्याकडनं आणली, पण त्यानं नीट केली नाही ना. त्याला पण काय करायचं? जसा माल पावसा पाण्याचा निघणार म्हणल्यावर चिखला पाण्यात भिजू नये म्हणून तर आणलाय त्यानं तसा. पण मिळाला आपल्याला ते नशीब समज. आता घरात काहीच नसण्यापेक्षा ती तर मिळालं ना. हो हो, मिळालं. लय आणि भारी. मग? माझं तर लयच भारी नशीब. लय भारी नशीब. अगं, हे असल्या कसला नशिबात. नवरा मिळालाय. म्हणून तर म्हणलं असल्या नशिबानं नवऱ्यानं माझी नशिबान पिढी आणली. ही बघा, अशी मी छत्ती ही बारावतो अशी. या आणि बायको ठॉ दिशी टोका देते या. मग तेच की नशिबान नवरा आहे ना माझा. मग लय भारी नशीब आहे. आहेच मी तसा फट्टे. फट्ट्या. तुला काय वाटलं? 60 रुपयाची पिंडी आणली मी. मग काय थोडी किमतीची आणली का? हो तर किती ग गुन्ह्याचा नवरा. कसला वास येतो त्याला. कोथिंबीरीचा कोथमिरीचा आला का कसला आला काय माहित. काय पिली बिली बाई मी तवा वासाला. वास नाकातच घुसला. डोक्यावर पडलेला नवरा. काय म्हणली? डोक्यावर बिक्यावर पडलाय का काय? अगं डोक्यावर पडायला काय? खरं आहे ते सत्य सांगितलं. नाकाला वास बसला त्याचा. अहो कोथिंबीर धरली की हातात. नाकात बोट कुठं घालतीच मग? तुम्हाला त्या कानाला ऐकायला येत नाही, त्याला मी काय करू? जाऊ दे आता, कालवण तर करतेस. बाकी काय मी तर काही निमार्द करून ठेवलेस तुझ्या. काय केलंय? काय केलंय हो? दूध तापून ठेवलं. दूध तापवायचं कशासाठी? दूध तापून ठेवलं, वरान तुझं गरम करून ठेवलं. हं. हा, अर्ध निमार्द काम मीच केलंय. हो, मग आणि असं मग? करा की अर्ध निम्म तुम्ही केलंय ना, मग बाकीचं काम पण तुम्हीच करा. मला कशाला करायला होताय? एवढं का वांगी चिरा, ह्या वांग्यात ना मसाला भरा आणि फोडणीला टाका आणि 2-4 भाकरी पण करा, म्हणजे खायला पोटभर मिळेल ना. गुट्टू गुट्टू गुट्टू. अगं जर मला येत असतं तर मी लगेनच केलं नसतं. खरोखर केलं नसतं. मी म्हणलं असतं बरं आहे बाबा, मोकळा एकटाच आपला. हो, सण फिरायला. कशाला तुझी गरज लागली तर असती? तेच की. हा, पण नशीब आहे मी तुला करून आणली, सांभाळतोय ती बघ. तर तोंड बघा. माझ्यासारखा नवरा नसता मिळाला. माहितीये का? नसता हा, नसता मिळाला तर. मग तुमच्यासारखा नवरा मला मिळतोय बे सावा. मग मिळाला तीच नशीब माझं. मग आहे का नाही तुझं नशीब? आहे का नाही? आहे तर. बरोबर. किती उजाळलंय या लय तर तुझं नशीब. लय तर मरणाचं. बारक तुझं नशीब आहे वितावा, लय मोठं.
पृथ्वीसारखं एवढं मोठं मन तुझं नशीब आहे. बरं काय विचावा लय दिसती फिरतेवी गोल. आय गो पृथ्वी पण म्हणाई ना. कान कान फिरतीवी कुठली फिरतीवी आणली म्हणे फिरतीवी. कसा राग येतो या. साधा पृथ्वी पण म्हणायला येईना. अगं भाषा पसतीयास. अशिक्षित माणूस आहे मी म्हणून भाषा पसतीया. तर अशिक्षित आहे म्हणून उशिक्षित शिराय बघते. अशिक्षित आहे म्हणून उशिक्षित शिरत नाही. अशिक्षित आहे म्हणून सुशिक्षित शिकतोय. हा तीच शिकतोय हा. हा मग तीच म्हणायचं होतं मला पण. मग तीच मी पण म्हणतोय. हो घ्या 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 पाणी घेऊन या बाबा. काय तुम्हाला कामना धंदा हरी वैला करत बसणार आणि परत टाळ कुटणार आणि येणार माझ्या नावाचं टाळ नळाचा कुठं प्रेशर सोडाल बेजवाला आमचं बुड. कशाला बुडू दिसतंय. तर तुमचा नाही नियम. रागानं काय पण कराल तुम्ही. नाहीतर परत टाळ कुठत बसचाल म्हणचाल काय आण पाणी नाही केलं बायकून अजून. आणि कुठं तुला सवय आहे लवकर खायला घालायची. वांग नीट बघ नीट चिर नाही तर घालशील किडा सकट आणि मकुड्या सकाट. खा मग कुठं त्याला कुठं हाडकं ना फुडकं. हो हाडकन फुडकं कशाला पाहिजे ते हाडकन फुडकं तसलं का आम्ही बंद केले. तुम्ही बंद केलंय की पण सांगते हो वांग्यात जर काय गावलं तर त्याला कुठं हाडक असते ती. मग ते काय खाली तुमच्या गावते डोळ्याच्या माघाऱ्या काय जरी खाल्लं तरी पचलं जात. हो आहे का ना. बरोबर आहे. मग काय त्यावर त्याचं कुठं आम्ही लय मनावर धरलं या. पण एवढे मत तर खरं आहे काय माहितीये का. हा माझं लग्न झाल्यापासून ना माझ्या नवऱ्यानं पहिल्यांदा वांगी चांगली आणली ती. कळलं का. पहिल्यांदा चांगली आणली ती वांगी. वांगी आणली ती खावा ही नाही आणलं चांगलं. किती पण चांगलं आणलं तरी लेका तुझं गुण काय तेवढं वाया जात नाही बघ. गुणाची पुतळी माझी. तुमचंच लागलंय मला. देखणी तुमचंच लागलंय व मला गुण. ती म्हणते ती की काय 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 लागले. माझं गुण लागले. डावळ्यापाशी पवळा बांधला आणि वाण नाही गुण लागला तसं काम आहे. हो तर कळलं का. माझं ऊनच म्हणतोय. माझं ऊन कसं लागेल. माझं गुण तुला लागणारच नाही. माझं ऊन तर सोडून येते. तर मित्रांनो असं रे आता हिचं ऊन बघतो कसं गुण लागतं. जेवण बनवून द्या नाहीतर ही बिचारा परत बसल माझ्याच नावानं चुकल्यावानी. बाय.